म्हणूनच तिथं पूर्णपणे बोटीची व्यवस्था करून SDRF आणि NDRFचे जवान तिथं काम करत आहेत आणि शिवाय आपण मिलिटरीला पण तिथं पाचारण केलेलं आहे. पूर्णपणे सगळेजण तिथं लक्ष ठेवून आहेत. कुठल्याही परिस्थितीमध्ये जी गावातले नागरिक हे चारी बाजूनी पाण्याचा वेढा असल्यामुळं थोडेसे त्यांच्या मनामध्ये धाकधूक निर्माण झालेली आहे. त्यांना सुरक्षित स्थळी आणण्याचं काम हे युद्ध पातळीवर चालू आहे. दादा, NDRFच्या टीम कुठे कुठे आता तैनात केलेल्या आहेत? NDRFच्या टीम ह्या जास्त करून विशेषतः नांदेडच्या परिसरामध्ये जिथं पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे आणि जिथं पाण्याचा वेढा ज्या गावांना बसलेला आहे किंवा मोठ्या प्रमाणावर पुलावरनं पाणी वाहत असल्यावर त्यांचा संपर्क तुटलेला आहे, अशा लोकांना सुरक्षित स्थळी नेण्याचा प्रयत्न हा राज्य सरकार करत आहे. NDRFचे टीम करतील, SDRFची टीम करतील. दरडी संदर्भात अनेक आपल्याला घटना घडताना पाहायला मिळतात. कोणते अद्यापर्यंत कुठेही तशा पद्धतीची घटना घडलेली नाही. मात्र आम्ही क्लिअर पाटबंधारे विभागाला म्हणजे जलसंपदा विभागाला सांगितलेलं आहे, कारण बहुतेक ठिकाणी धरणं ओव्हरफ्लो झालेली आहेत. पत्रकार मित्रांनो, मला तुम्हाला सांगायचं आहे की ज्यावेळेस धरणं ओव्हरफ्लो होतात त्यावेळेस पूर नियंत्रण करण्याच्या करता धरणाचं पाणी पण तुम्ही कशा प्रकारे सोडतात त्याच्यावर पण पुराचं नियंत्रण आपल्याला करता येतं. आम्ही त्यांना अशा सूचना दिल्यात की प्रत्येक धरणावर कमीत कमी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर दर्जाचा म्हणजे व्यक्ती ही तिथं 24 तास तुम्ही ठेवा. पाणी कसं सोडतात, काय सोडतात. आणि जास्त करून आता दिवस उजाडलेला आहे, सकाळपासून जिथं पाण्याची पातळी वरनं धरणामध्ये फ्री कॅचमेंट एरियामधनं जिथं येवा मोठ्या प्रमाणावर चाललेला आहे. समजा एखाद्या धरणामध्ये 1,00,000 क्युसेस येवा येत असेल तर त्या धरणाच्या गेटमधनं देखील तेवढंच पाणी आपल्याला सोडत राहावं लागतं आणि काही काही नद्यांना मोठ्या प्रमाणावर आपण पाणी सोडतोय. आम्ही आत्ता माहिती घेतली, अलमट्टीने पण त्यांचं पाणी सोडलेलं आहे, कारण आपली कोयना असेल, आपली कृष्णा असेल, त्या दोघांचा संगम होऊन ते पाणी अलमट्टीला तिथं जात असतं. अशा पद्धतीनं शेजारच्या राज्यांची पण मदत आपण त्या बाबतीमध्ये घेतो, कारण त्यांनी नाही पाणी सोडलं, पाण्याचा फुगवटा जर तसाच राहिला तर त्याचा फटका आपल्याला बसू शकतो. त्याच्यामुळं दोन्ही राज्यांच्या मध्ये अशा ठिकाणी जी परिस्थिती असेल तिथं समन्वय हा आपण साधतोय आणि त्यांनी पण सहकार्य हे दिलेलं आहे. आता महाबळेश्वरच्याही परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस असल्यामुळं तिथली जी काही धरणं आहेत, कोयना सकट कोयना असेल, कन्हेर असेल, आपला ढोम असेल, या सगळ्या धरणाच्या संदर्भामध्ये देखील आपण पाणी सोडलं आहे. इव्हन वीरमधनं मोठ्या प्रमाणावर पाणी त्या बाबतीमध्ये सोडलेलं आहे. मी काही कलेक्टरांशी बोललो तर पुण्यापुरतं बोलायचं झालं तर पुण्यामध्ये परिस्थिती कंट्रोलमध्ये आहे. बीडमध्ये परिस्थिती मात्र परळी, माजलगाव ह्या भागामध्ये पाऊस जास्त पडलेला असल्यामुळं पिकं पाण्याखाली गेलेली आहेत आणि ते सगळ्याच बाबतीमध्ये जिथं जिथं ही परिस्थिती राज्यात झालेली आहे तिथं तिथं सूचना देण्यात आलेल्या आहेत. काल पण मुख्यमंत्री महोदयांनी आढावा ह्याच्याबद्दलचा घेतलेला होता. आज पण आता कॅबिनेटच्या निमित्तानं तो आढावा घेतला जाईल. आम्ही सगळ्या भागातल्या प्रशासनाशी संपर्क ठेवून आहोत. दादा, मुंबईमधलं तुम्ही सांगितलं की मिठी नदीची पातळीवर थोडी वाढत चालली. तर काय त्यांना नागरिकांना सगळ्यांना नाही, नागरिकांना स्वतः गगराणींशी मी बोललो. गगराणी म्हणले की दादा आमचं तिथं लक्ष आहे, आम्ही तिथं दोन्ही बाजूच्या लोकांना अलर्ट केलेलं आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांना जर शिफ्ट करावं लागलं तर सुरक्षित स्थळी शिफ्ट करण्याच्या बद्दलचं नियोजन पण त्यांचं आहे. क्लायमेट मिटिगेशन संदर्भात कुठेतरी काम करत नाही असं वाटतं का? कारण हवामान बदल मोठ्या प्रमाणात. मी आपल्याला सांगू का, दरवर्षी तुम्ही बघताय, ह्याच्या आधी पण आता आपत्ती व्यवस्थापनाचं इथलं जे काही आपण व्यवस्था केलेली आहे ती इतकी अत्याधुनिक केलेली आहे. तीच गोष्ट मुंबई महानगरपालिकेची आहे आणि अलीकडच्या काळामध्ये तुम्ही बघितलं तर आता सगळ्या नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून हवामान खातं असेल
किंवा वेगवेगळे ह्या विभागाशी संबंधित यंत्रणा असेल ते सगळेजण आपलं काम करतायत। मी आत्ता देखील त्यांच्यातल्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोललो तर त्यांनी पण सांगितलं दर 3 तासांनी आम्ही अपडेट देतोय। आत्ता पूर्ण इथल्या डिझास्टर मॅनेजमेंटचं आपल्या इथं जे स्क्रीन आहेत त्याच्यामध्ये पूर्णपणे देशाचा नकाशा तिथं तुम्हाला पण पाहायला मिळेल आणि कसं वारं येतंय, कसं ते फिरतंय, कसा तो पाऊस सर्व दूरपर्यंत आपल्या देशामध्ये पसरलेला आहे हे पण तिथं बघितलेलं आहे। देशाच्या बाबतीमध्ये केंद्र सरकार किंवा त्या राज्य सरकार सक्षम आहे। आपण आपल्या राज्याचा विचार करून इथली परिस्थिती व्यवस्थितपणे कशी राहील आणि जे अडचणीत लोक आहेत, जे बाधित लोक आहेत त्यांना कशी मदत करता येईल याबद्दल पूर्णपणे सरकारी यंत्रणा कामामध्ये झोकून दिलेलं आहे। दादा, नांदेडमधली जी गावं उद्ध्वस्त झालेली आहेत त्यातल्या नागरिकांचं असं म्हणणं आहे की आमचे संसार जे आहे ते उद्ध्वस्त झाले आहेत, सरकारने लवकरात लवकर निधी अरे बाबा, काल ऐका ना, अजून पाणी तिथलं कमी झालं नाही। त्याच्या संदर्भातलं पाणी कमी झाल्यानंतर आपण ताबडतोब पंचनामे सुरू करणार आहे। त्या संदर्भात आत्ता तातडीनं त्यांना जर त्यांचं धान्य वगैरे ओलं झालेलं असेल तर तिथल्या जेवणाची व्यवस्था, तिथं तातडीची जी काही आर्थिक मदत असते ती व्यवस्था, ह्या सगळ्या गोष्टीच्या सूचना दिलेल्या आहेत। आत्ता वाजलेत 10:30, 1.5 तासांनीच कॅबिनेट आहे। अजून काही महत्त्वाच्या बाबी ज्यावेळेस संपूर्ण कॅबिनेटच्या पुढं हे सगळं सादर केलं जाईल त्याच्यात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली अजून काही त्याच्यातले निर्णय, एक मी सांगतो आपल्या मार्फत राज्यातल्या जनतेला, आपण अफवांच्यावर विश्वास ठेवू नका, घाबरून जाऊ नका। सगळीकडे बारकाईनं पोलीस यंत्रणेला, रेव्हेन्यूला, तिथल्या वेगवेगळ्या महानगरपालिकेच्या यंत्रणेला किंवा नगरपालिकेच्या यंत्रणेला, जिल्हा परिषदेच्या यंत्रणेला, ह्या सगळ्या वेगवेगळ्या यंत्रणांना आपण लक्ष ठेवायला सांगितलेलं आहे आणि हे सगळेजण लक्ष ठेवून आहेत एवढं मी अतिशय स्पष्टपणे आपल्याला सांगू इच्छितो। या संदर्भामध्ये आत्ताच मी सांगितलं 1.5 तासांनीच बैठक आहे। युरियाच्या संदर्भामध्ये मागे जिथं जिथं तसं झालं तिथं आपण रेल्वे वॅगन पाठवण्याची लगेचच व्यवस्था केली। थोडंसं काही शेतकऱ्यांनी नॅनो युरिया पण वापरावा। लिक्विड जर खत वापरलं तर खताचा खर्च पण कमी येतो, परंतु अजून आपल्या शेतकऱ्यांना त्या लिक्विडची सवय नाही आणि विशेषतः जे ठिबकचा वापर करतात त्यांना त्यांच्या ठिबकमधनं लिक्विड जी काही खतं आहेत ते देणं जास्त सोपं जातं आणि त्याच्यामुळं आपण तर मुद्दाम काही भागात कार्यक्रम हातामध्ये घेतोय आणि जास्त शेतकऱ्यांना मदत कशी होईल आणि त्याच्यातनं लिक्विड ही खतं देखील शेतकरी कसे वापरायला सुरुवात करतील, त्याच्यातून बचत पण होणार आहे आणि शेतकऱ्यांचा फायदा पण होणार। दादा, पश्चिम महाराष्ट्रामध्ये काही भागांमध्ये आता पूर येईल असं एक परिस्थिती आहे, कारण की अनेक डॅममध्ये डिस्चार्ज मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे। अजिबात नाही, तिथल्या लोकांमध्ये असं फार मोठ्या प्रमाणात मी तुम्हाला सांगतो ना, मी जिथं जिथं आपली धरणं आहेत, मी गुडाले म्हणून कार्यकारी एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आहेत त्यांच्याशी पण बोललो, ते पण लक्ष ठेवून आहेत। आम्ही सगळ्यांना अशी ताकीद केलेली आहे की जी काही धरणं आहेत, उदाहरणार्थ चासकामान भरलं आहे, ही अशी प्रकारची वीर भरलं आहे, कोयना भरत आलेलं आहे, ही धरणं आहेत, अशी अनेक धरणं भरत आहेत किंवा आपलं राधानगरी भरलं आहे। राधानगरी भरल्यानंतर ऑटोमॅटिक तिथली गेट हे होतात, उघडली जातात। अशा या सगळ्या धरणांच्यावर आमचं जलसंपदा विभाग आणि शासकीय यंत्रणा बारकाईनं लक्ष ठेवून आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये धरणाचं पाणी वरनं येणारा येवा किती आहे धरणात ते बघून आम्ही ज्यावेळेस सोडतोय त्यावेळेस नदीकाठच्या भागांना पण जिथं धोका उद्भवू शकतो त्यांना आम्ही मेसेजच्या द्वारे आणि वेगवेगळ्या यंत्रणेच्या द्वारे अलर्ट राहायला किंवा त्यांनी तिथं अतिशय बारकाईनं स्वतःचं संरक्षणाच्या दृष्टीनं खबरदारी घेण्याच्या सूचना आपण देतोय। कोणत्या भागांमध्ये आता सगळ्यात जास्त रेड सिच्युएशन दिसून येते तुम्हाला आता? मी मगाशी
व्यवस्थित सांगितलं सागरजी, त्यामध्ये मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी हा सगळा भाग आहे. इथं रेड अलर्ट सांगितलेला आहे. आणि जे घाटमाथे आहेत, साताऱ्याचा घाटमाथा असेल, पुण्याचा घाटमाथा असेल, कोल्हापूरचा घाटमाथा असेल, ह्या सगळ्या घाटमाथ्यावर रेड अलर्ट सांगितलेला आहे. विदर्भामध्ये गडचिरोलीच्या भागामध्ये रेड अलर्ट सांगितलेला आहे. यवतमाळ जिल्ह्यामध्ये देखील चिखलदरा आहे, तिथं पण जवळच्या एका भागामध्ये रेड अलर्ट सांगितलेला आहे. मुंब्रा ठाण्याच्या परिसरामध्ये तिकडे एक रेड अलर्ट सांगितलेला आहे. अशा वेगवेगळ्या भागात रेड अलर्ट सांगितलेले आहेत. परंतु दर 3 तासांनी पुन्हा आपण रिपोर्ट घेतो. आता 10चे रिपोर्ट आलेले आहेत. पुन्हा 12च्या पुढे नवीन रिपोर्ट आल्यानंतर देखील त्याबद्दल कॅबिनेट झाल्यानंतर तुम्हाला माहिती देण्यात येईल. दोन दिवस म्हणजे अलर्ट सांगितले काही भागांमध्ये. यावेळेस पावसाचा ट्रेंड पाहिला तर अनेक भागांमध्ये पहिल्यांदा पाऊस खूप लवकर आला, नंतर गॅप पडला आणि आता एक सरसकट सगळीकडे पाऊस सुरू आहे. असा काही वेगळा ट्रेंड दिसतोय का आढावा घेतला? त्या संदर्भात शेवटी कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानंतर पाऊस तिथं येतो हे सत्य आहे आणि आजपर्यंतचा आपला सगळ्यांचा अनुभव आहे. त्याच्यामुळं ह्यावेळेस कसं झालं, जूनच्या नंतर पाऊस सुरू होतो, तो पाऊस मेमध्येच आला. मे महिन्यात तसा बऱ्याचशा भागामध्ये उन्हाची तीव्रता आपल्याला जाणवली नाही आणि त्याच्यानंतर पाऊस मेमध्ये पण आला, जूनमध्ये पण आला, पुन्हा जुलैमध्ये जरा गॅप बसला. 15 जून ते साधारण जुलैपर्यंत गॅप पडला. मी परवा जळगावला होतो. जळगाव, नंदुरबार, धुळ्याला पावसाची गरज होती, परंतु आता तिथंही पाऊस पडलेला आहे. परंतु काही ठिकाणी पिकाला जीवदान देणारा पाऊस झाला आणि काही ठिकाणी पाऊस जास्त झाला. तिथं मात्र पिकांचं नुकसान करणारा पाऊस झाला आहे. परंतु कृषी मंत्र्यांचं पण लक्ष आहे, मुख्यमंत्र्यांचं लक्ष आहे, आम्ही दोन्ही उपमुख्यमंत्री सगळ्या मंत्री महोदयांचं ज्या त्या ठिकाणी पालकमंत्री यांना त्यांनी लक्ष आहे. आणि आम्ही प्रशासनाला क्लिअर सूचना दिल्या, ज्यावेळेस तुम्हाला व्यवस्थितपणे जाऊन बाहेर पडता येईल आणि पंचनामे सुरू करता येईल, थोडासा चिखलात न जाता त्याच्यातनं लगेचच पंचनामे सुरू करा. आणि ज्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे त्याला सरकार निश्चितपणे सरकार त्याच्या पाठीशी आहे आणि सरकार त्याबद्दल निश्चितपणे योग्य निर्णय घेईल. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.